आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100% महादेव मुंडेचे मारेकरी सापडवले पाहिजेत, कारण 15 महिने संपलेत, आता 16वा महिना चालू झाला। सुदर्शन गोलेचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले सीडीआरचे काय त्याच्यात निघेल, तुम्ही थोडे अंदाज व्यक्त करता? हे पहा, हे पोलीस तपासाचा भाग आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं? व्हॉइस सॅम्पल वरती पोलीस तपासावर म्हणजे आमका हिरो आमक्या हिरोईन बरोबर काय बोलला याचे सॅम्पल निघतात ना 10-10 15-15 वर्षाचे। तर सुदर्शन घुले सारखा अतिशय नामचीन गुंड आहे, त्याचे तर सापडलेच पाहिजेत ना, आणि तो कोणाकोणाला काय काय बोललाय ते निश्चितपणे पुढे आलं पाहिजे। खंडणीत पण त्याला आरोपी केलाय, 100% होणारच ना। तो कशाला गेलेला आहे तिथं? तो संत तुकारामांचे ग्रंथ आणायला गेलता का? तिथं दुसरीकडे मिळत नाही म्हणून त्या मासाजोगला गेलता का? आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या दलित समाजाच्या पोराला मारहाण केली त्यांनी, वॉचमॅन होता तो, त्याला मारहाण केली म्हणून तर हा वाद उद्भवला। एका दलित समाजाच्या लेकराला वाचवायला गेला संतोष, आणि संतोष हा फार प्लेन मा पोरगा होता, तुम्ही त्याच्या गावात जाऊन आला असता। 1.5 कोटीची बक्षिसं त्यांनी मिळवली, आणि तो 100% भविष्यातला आमचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य राहिला असता, एवढ्या ताकदीचा पोरगा होता, आणि कधीच कोणाबरोबर काय वाद केलेला नाही, एवढा नम्र आहे। त्याचं गाव त्यांनी पाणीदार गाव केलंय, तुम्ही त्याच्या गावात जाऊन बघा, हातपंपातून पाणी येतंय उलट, इथपर्यंत पाण्याचं काम त्यांनी केलंय। इतका सुंदर पोरगा तुम्ही फक्त तुमच्या 1.5 कोटी रुपयासाठी मारला, याचं वाईट वाटतं। महादेव मुंडेंच्या पत्नीला उपोषणाला बसायची वेळ येऊ देऊ नका, असं या ठिकाणी सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे।